माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनबाईने जी तक्रार दिलेली आहे, एका महिलेवर अमानुष असा अत्याचार केला गेला, हा खरोखर निंदा करण्यासारखी गोष्ट आहे। विनायक राऊत हे खूप मोठी वल्गना करत असतात। प्रत्येक वेळी कुठच्या ना कुठच्या विषयांवर त्यांच्या मोठ्या वाटा असतात। गणपती उत्सवामध्ये मोठं आध्यात्मिक आपण कोणतरी गुरु असल्याचं भासवतात, पण घरात इतका घाणेरडा आणि नीच प्रकार करतायत। या प्रकाराचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। कुठच्याही महिलेला असा त्रास होऊ नये अशा मानसिकतेतून आम्ही सगळेजण एकत्र आलो। गिरीजा राऊत यांना जो मानसिक त्रास सहन करावा लागला आहे, शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे, खरोखर अतिशय घाणेरड्या प्रकारचे अशा यातना त्या मुलीला दिलेल्या गेल्या आहेत आणि त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या मुलाला आणि या विनायक राऊतांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबांची साथ होती, विनायक राऊतांची सुद्धा साथ होती, म्हणून त्यांनी एवढं करण्याचं धाडस केलं। त्यामुळे आपला जिल्हासुद्धा बदनाम करून घेतला आहे। जिल्ह्यातील सुद्धा काही मंडळींचा त्याच्यात सहभाग आहे। माझी अशी विनंती आहे की मी त्याप्रमाणे तशी एसपींकडे तक्रार पण दिली आहे आणि आता आम्ही सगळ्याजण एसपींकडे जाणार आहोत की या सर्व माय लेकांना आणि या बापाला अटक व्हावी, विनायक राऊत माणसाला अटक व्हावी। ही एक समाजातील कीड आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जो घरातील संसार सांभाळू शकत नाही तो राजकारणात उजळ माथाने का फिरतोय? त्यामुळे निश्चित या माणसाला अटक व्हावी आणि अशी कुणालाही पुढे भविष्यात अशी घरातल्या एका लक्ष्मीला, घरातल्या एका कुटुंबातील गृहिणीला अशी कधीही कोणी हीन वागणूक देऊ नये, इतका तिचा मानसिक छळ करू नये आणि या विरोधात आम्ही हा आवाज उठवला आहे। राजकारण करण्यासाठी आमच्याकडे असंख्य प्रश्न आहेत आणि ते अगदी उजवे आहेत। एका महिलेवर अत्याचार होतोय, त्यामुळे त्याच्यासाठी राजकारण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गोळा झालो नाही आहोत, पण त्या महिलेला न्याय मिळावा। राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असल्यामुळे तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ नये आणि ती सक्षमपणे ह्या लढ्याला सार्थपणे उभी राहावी आणि तिच्या पाठीशी आम्ही सर्वजणी महिला म्हणून उभी आहोत आणि या ठिकाणी आम्ही विनायक राऊतचा निषेध करतोय।